ओके. ही मशीन शेक, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेवरेजेस, कोल्ड ब्रेवरेजेस ही मशीन बनवते. ही मशीन जाते 1.9 लाखला. ठीक आहे. ही मशीन आहे पॅक स्नॅक्ससाठी. याच्यात हॉट एअर ब्लोअर लावलेला आहे. तर एखाद्या कॉर्पोरेट कॅन्टीनमध्ये लंच टाइम असतो, ब्रेकफास्टची वेळ असते, तेव्हा 2 ते 3 तासासाठी धमाल करते ही मशीन त्या वेळेमध्ये. सगळ्यात आधी तर तुम्ही मला हे सांगा की ही पाणीपुरी मशीन चालते कशी, आणि हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही मला खाऊ घालाल. नक्कीच या ना. चला खाऊया. या. चला. दिस इज UI. हा. आता मी ऑर्डर करणार आहे. मी हे निवडलं. हा. मला हवी पाणीपुरी. अच्छा, चॉकलेट पाणीपुरी पण आहे आणि मसाला पण हो, आहे. दही ओके, पाणीपुरी. डन. मी यातलं एक निवडतो. जर मला जास्त हवं असेल तर मी जास्त ठीक आहे. निवडेन. ही दाखवते 40 रुपयांची. तर 40 रुपयांचा QR कोड तयार होईल. ठीक आहे. अच्छा, डायरेक्टली टू द QR कोड. मी माझं UPIचं ऍप थँक्यू कोणतं फॉर पण द ऍप. ट्रीट बाय द वे. तर आता मी पे करतोय. या जेव्हा पेमेंट होणार तेव्हा इकडे लगेच पावती येणार. ही बघा. हे तर खरंच खूप हो सोपं आहे. हो. ठीक आता आहे. 20-30 सेकंदामध्ये प्लेट येणार. स्टफिंग भरतोय. अच्छा. हा. आता तुम्ही बघा. ओ व्हेरी Order नाईस. तर complete. इथे आपल्याला स्टेटस दिसत स्टेटस पण राहतं. दाखवतो. व्हेरी गुड. आता ब्लू लाईट चालू झाली. हा. आता आपण ही प्लेट घेऊ शकतो. ओके. जोपर्यंत तुम्ही प्लेट उचलत नाही तोपर्यंत होम स्क्रीनवर येणार नाही आणि अच्छा. दुसरी ऑर्डर होणार नाही. ओके. तुम्हाला घ्यायची आहे? येस. घ्या. आता एक एक पुरी उचलून तुम्ही खाऊ शकता. ओके, हे कवर मी आधी हा, काढते. हे कवर तुम्ही काढू Oh, that शकता. is ते lovely. सेफ्टीसाठी. तुम्हाला जो फ्लेवर हवाय तो तुम्ही खाऊ शकता डायरेक्टली. तरी ह्याच्यामध्ये सेन्सर. सेन्सर ह्या आहे. सेन्सर ओ लावलं. लवली. आणि यात क्वांटिटी सेट आहे आणि तेवढ्याच प्रमाणात ते देणार. ओ फारच छान. ओके, आता खरी परीक्षा आहे. हो. वाईट अजिबात नाहीये. त्या फेलो टायटन्सनी ही पाणीपुरी नक्कीच खायला हवी. वेंडेड फ्रॉम द मशीन. प्लीज. आपण जगभरात फिरतो आणि वेंडेड मशीन्स मधून खरेदी करतो. वा, दिसायला तर छान आहे, खूप छान. पण ही पाणीपुरी वरून खाली येते की ट्रे मध्ये आधीच लावलेली आहे? हे नाही, फक्त नाही, शो साठी आहे. हे फक्त शो साठी आहे. आतमध्ये सगळ्या प्लेट्स आणि पुरी सगळं आत सेट आहे. हा. पण फिलिंगचं काम तिथे आत हो, होतं. फिलिंगचं काम आत होतं. या मशीन मध्ये 100 प्लेटची तरी क्षमता आहे. क्वांटिटी मॅन्युफॅक्चर. या. तुमची जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीची साईज किती आहे? आता 5000 स्क्वेअर फुटांची. 5000 स्क्वेअर फीट मध्ये तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे आणि तुमच्याकडे वर्कर्स किती आहेत एकूण? आता माझ्या फॅक्टरीमध्ये 19 लोक आहेत. 19 मधले 11 इंजिनियर्स आहेत आणि बाकी प्रोडक्शनला आहेत. ओके. आणि मशीनची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे थंब रूल तयार करायचं म्हटलं तर? महिन्याला 50 मशीन निघू शकतात. आतापर्यंत आम्ही इतकं प्रोडक्शन काढत नव्हतो. महिन्याला फक्त 10 ते 15 मशीन्स निघत होत्या. पण हल्ली 50 ते 40 आमचं प्रोडक्शन कॅपॅसिटी झालेली आहे महिन्याची. अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 लाखाचा टर्नओव्हर दर महिन्याला होत आहे, बरोबर आहे? हो. 18-19 एम्प्लॉईज आहेत. Yes. त्यांचा पगार तुम्ही मला ब्रेकअप देऊ शकता का? 12 लाखात तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता?